Good morning, student. Today we are going to study the most important point, Newton's law of motion. In that Newton's first law of motion, see in that an object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. पुन्हा एकदा पहा, an object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. याचा अर्थ पहा, जर एखादा ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनला असेल, रेस्ट पोझिशन म्हणजे त्याची वेलॉसिटी काय असेल 0, तो एका ठिकाणी थांबलेला आहे, अशा वेळेस तो आपोआप हलू शकत नाही, इट कॅनॉट बी मूव, हलत नाही. किंवा जर एखाद्या युनिफॉर्म मोशनमध्ये स्ट्रेट लाईनमध्ये जात आहे, म्हणजे एका सतत वेलॉसिटीने सेम वेलॉसिटीने जर तो मूव्ह होत असेल तर तो थांबणार नाही. पण कुठपर्यंत? अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन इट, जोपर्यंत त्याच्यावरती एखादा अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स होत नाही तोपर्यंत. म्हणजे सपोज तुमच्या समोर बुक आहे, ते बुक एकाच ठिकाणी आहे, जोपर्यंत आपण त्याला उचलत नाही, ढकलत नाही किंवा त्याला त्याची जागा बदलत नाही तोपर्यंत ते काय आपोआप हलू शकत नाही. सिमिलर वे, जर एखादा ऑब्जेक्ट हा कंटिन्युअस मोशनमध्ये असेल, याचा अर्थ जर ब्रेक फेल जर गाडीचा विचार केला तर ती सतत पळत राहते जोपर्यंत तिच्यावर एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नाही तोपर्यंत. दिस इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ. पुन्हा पहा, अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. When an object is at rest or in uniform motion along a straight line, it does not mean that no force is acting on it. जर तो एका ठिकाणी थांबलेला असेल किंवा एका सरळ रेषेत जात असेल तर असा अर्थ होत नाही की त्याच्यावर कोणताच फोर्स नाही, त्याच्यावर एखादा आणखीन फोर्स असू शकतो. Actually, there are a number of forces acting on it, but they cancel one another so that the net force is 0. परंतु त्याच्यावर इक्वल आणि अपोजिट डायरेक्शनला जर फोर्स अप्लाय होत असेल तर ते एकमेकाचे फोर्स कॅन्सल करतात आणि म्हणून तो त्याच रेस्ट पोझिशनला किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये जातो आणि अशा वेळेस त्याचा नेट फोर्स प्लस एफ मायनस एफ 0 होऊन जातो. Newton's first law explains the phenomena of inertia. Inertia म्हणजेच काय? That is the inability of an object to change its state of motion on its own. Inability म्हणजे कोणत्याही वस्तूची न हलण्याची प्रवृत्ती, स्वतःहून न हलण्याची प्रवृत्ती. म्हणजे जर आपण निर्जीव वस्तूचा विचार केला तर आपण सजीव आहोत, वी आर लिव्हिंग थिंग्स, त्यामुळे आपण आपले स्वतः बॉडी मूव्ह करू शकतो बाय युझिंग आवर मस्क्युलर फोर्स, फिजिकल फोर्स. पण जे नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स आहे ते आपलं जागा बदलू शकत नाही, मग त्यांची जी इनॅबिलिटी आहे की ते ऑब्जेक्ट चेंज किंवा त्यांची प्लेस चेंज करू शकत नाही ते ऑब्जेक्ट, त्याला म्हणतात इनर्शिया. इट ऑल्सो एक्सप्लेन द अनबॅलन्स फोर्स विच कॉज अ चेंज इन द स्टेट ऑफ अन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट ऑर इन अ युनिफॉर्म मोशन. याच्यावरूनच आणखीन एक गोष्ट समजते, ते म्हणजे अनबॅलन्स फोर्स, की ज्यामुळे एखाद्या ऑब्जेक्टची स्टेट किंवा त्याची मोशन बदलते. म्हणजे आपण जर ब्रेक दाबलं, ॲज सून ॲज वी अप्लाइंग अ ब्रेक ऑन सायकल ऑर ऑन अ बाईक, इट स्टॉप. का थांबली? कारण त्या ठिकाणी ब्रेक अप्लाय केलं. ब्रेक अप्लाय केलं म्हणजे आपण अपोजिट फोर्स अप्लाय केला, जे गाडीची किंवा त्या सायकलची जी मुवमेंट होती त्याला आपण अपोज केलेला आहे. आणि अनबॅलन्स म्हणजे एकाच बाजूने फोर्स लावलेला आहे, दोन्ही नाही, त्याच्यामुळे ती सायकल किंवा गाडी थांबते. सो इट इज अ अनबॅलन्स फोर्स. सेकंड आहे Newton's second law of motion. The rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of force. आता वरच्याच लॉवर डिपेंड आहे. वरती आपण पाहिलं की एखादा ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनला असेल तो तसाच राहतो, जर तो युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर तो त्याच मोशनमध्ये राहतो जोपर्यंत त्यावरती एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट होत नाही. बरोबर. सेकंड लॉ काय सांगतो? जी मोमेंटम आहे, एखादा ऑब्जेक्ट मुवमेंट करतो म्हणजे जागा बदलतो किंवा इट कॅन चेंज देअर प्लेस. व्हेन इट पॉसिबल केव्हा होतं? जर एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादी वस्तू आहे, ते मूव्ह होते किंवा ज्यावेळेस आपण तिच्यावर फोर्स अप्लाय करतो. आणि सांगा बरं,
ज्या दिशेला फोर्स आपण अप्लाय करतो त्याच दिशेला डिस्प्लेसमेंट होईल ना. तर ज्या दिशेला आपण फोर्स अप्लाय करतो त्याच दिशेला डिस्प्लेसमेंट होतं. मग हाच आहे सेकंड लॉ. सी इन दॅट द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे त्या ऑब्जेक्टची मोमेंटम चेंज होणार ज्या वेळेस आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय करणार आणि त्या मोमेंटमची डायरेक्शन कशी असेल ज्या डायरेक्शनला आपण फोर्स अप्लाय केलेला आहे. राईट. म्हणजे आपण जर एखादी वस्तू राईट साईडने ढकलली तर ती राईट टू लेफ्ट जाणार. दॅट मीन्स अप्लाइड फोर्सच्या डायरेक्शनने. आता मोमेंटम म्हणजे तर काय आहे पहा. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. सिंपल डेफिनेशन आहे. मोमेंटम म्हणजे मास अँड व्हेलॉसिटी, द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. It is denoted by capital P and momentum is equal to m into v. M is mass and v is the velocity. Next part, momentum is a vector quantity. Again, what is meant by vector quantity? The quantities which depends on magnitude as well as direction. Okay? म्हणजे ज्या क्वांटिटी मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू एखादी व्हॅल्यूवर डिपेंड आहे त्याचबरोबर त्याच्या डायरेक्शनवर. आपण मोमेंटम वरतीच पाहिलं होतं. मोमेंट म्हणजे काय, ज्यावेळेस एखादे फोर्स अप्लाय केल्यानंतर ऑब्जेक्ट त्याची प्लेस चेंज करत असेल तर त्याला आपण मोमेंटम म्हणतो. पण आपण वरती रूलमध्ये लॉमध्ये पाहिलं की ज्या डायरेक्शनला आपण फोर्स अप्लाय करतो त्याच डायरेक्शनला मुवमेंट होते. दॅट मीन्स इट इज अ वेक्टर क्वांटिटी. नेक्स्ट, मोमेंटम हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल अ डायरेक्शन. वेक्टर क्वांटिटी डेफिनेशन दिलेली आहे. इट्स डायरेक्शन इज द सेम ॲज दॅट ऑफ व्हेलॉसिटी. मग मोमेंटम कुठे पॉसिबल आहे, फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी चेंज होते किंवा व्हेलॉसिटी दॅट मीन्स ऑब्जेक्ट गोज इन अ मोशन दॅट टाइम देअर व्हेलॉसिटी इन्क्रीजेस. मग ज्या डायरेक्शनला व्हेलॉसिटी आहे त्या डायरेक्शनला मोमेंटम असते. युनिट पहा, इन SI सिस्टीम द युनिट ऑफ मोमेंटम इज किलोग्रॅम मीटर पर सेकंड. आता युनिट काय त्याच्यावरून फॉर्म्युला काय त्याच्यावरून लक्षात येईल पहा. फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी दॅट इज P इज इक्वल टू mv. हा फॉर्म्युला आहे. मग आता पहा, जर mv आहे तर मासचं युनिट आहे किलोग्रॅम आणि व्हेलॉसिटीचे मीटर पर सेकंड. व्हाईल इन अ सीरियस सिस्टीम इट इज ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. ओके. If an unbalanced force applied on an object causes a change in the velocity of the object, then it also causes a change in its momentum. ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस जर व्हेलॉसिटी चेंज होते याचा अर्थ मोमेंटम सुद्धा चेंज होणार. बिकॉज मोमेंटम इज नथिंग बट मास इनटू व्हेलॉसिटी. नेक्स्ट, the force necessary to cause a change in the momentum of an object depends upon the rate of change of momentum. मग फोर्स कशावर डिपेंड आहे की किती मुवमेंट होते त्यानुसार फोर्स त्यावरती डिपेंड आहे. सपोज an object of mass m has an initial velocity u when a force F is applied in the direction of its velocity for time t. Its velocity becomes v. मग इथे दिलेल्या क्वांटिटी पहा, इनिशियल व्हेलॉसिटी u, फायनल व्हेलॉसिटी v, फोर्स अप्लाय F, मास m and the time t. So the initial momentum of the object p1 is equal to mu, mass into initial velocity. मास चेंज होत नाही, आपल्याला माहिती आहे, आपण अगोदरच पाहिले. मास is nothing but the amount of substance amount of matter present in an object. इथे मास चेंज होत नाही पण व्हेलॉसिटी चेंज होते. म्हणून इनिशियल मोमेंटम इज नथिंग बट मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी mu. सेकंड आहे इट्स फायनल मोमेंटम आफ्टर टाइम t p2 is equal to mv, mass into final velocity. Next part, definition नुसार rate of change of momentum is nothing but change in a momentum upon time. Rate of change of momentum म्हणजेच change in a momentum upon time, that is p2 minus p1 upon t. p2 is nothing but mv minus mu upon t. That is rate of change of momentum is equal to, in both cases there is a m is common, so take outside the bracket, inside the bracket v minus u upon t. Okay, ब्रॅकेटच्या बाहेर m घेतला. आता नीट ऑब्झर्व करा, v minus u upon t कोणती क्वांटिटी आहे? Yes, it is a change in a velocity with respect to time called as acceleration. Therefore it take here m into a, म्हणून v minus u upon t च्या ऐवजी घेतला a. a म्हणजे acceleration. समजलं?
According to Newton's second law of motion, the rate of change of momentum is proportional to applied force. आपण second law आत्ताच पाहिला. Therefore, ma is directly proportional to F, that is force. We know that if we have to remove this proportionality sign, we have to take a constant. हा proportionality sign काढून टाकण्यासाठी constant घ्यायचा. Therefore, F is equal to K into M into A. K is nothing but constant of proportionality and its value is 1. त्याची value 1 आहे. त्याच्यामुळे तो 1 झालं. Remaining F is equal to ma, mass into acceleration. हा नवीन फॉर्म्युला मिळाला. हा 10वीला सुद्धा आहे, 10thला सुद्धा. सो फोर्स इज नथिंग बट मास इंटू ॲक्सलरेशन. न्यू डेफिनेशन मिळाली आपल्याला फोर्सची. फोर्स इज नथिंग बट मास इंटू ॲक्सलरेशन. इन SI सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. फोर्सचा युनिट लक्षात ठेवा, SI मध्ये आहे न्यूटन. मग न्यूटनची डेफिनेशन काय होऊ शकते? द फोर्स नेसेसरी टू कॉज अन ॲक्सलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इन एन ऑब्जेक्ट ऑफ दॅट of mass 1 kilogram is called 1 Newton. समजलं? That is 1 Newton is nothing but 1 kilogram into 1 meter per second. म्हणजे काय, जर एखाद्या ऑब्जेक्टचा मास 1 किलोग्राम असेल आणि त्याचं ॲक्सेलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर करायचं असेल, तेवढं ॲक्सेलरेट करायचं असेल, तर जेवढा रिक्वायर्ड फोर्स असेल तो असणार आहे 1 न्यूटन. नेक्स्ट CGS unit. In CGS unit the force has unit dyne, dyne, dyne. Force unit आहे dyne. Dyne ची डेफिनेशन सेम होईल पहा. द फोर्स नेसेसरी टू कॉज अन ॲक्सेलरेशन ऑफ, फक्त इथे 1 मीटर पर सेकंड स्क्वेअरच्या ऐवजी 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. एक मिनिट फक्त स्क्वेअर लिहिताना काळजी घ्या, स्क्वेअरच पाहिजे. ओके, इथे सुद्धा 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक है. सो द फोर्स नेसेसरी टू कॉज एन एक्सेलरेशन ऑफ 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इन एन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 ग्रॅम इज कॉल्ड 1 ग्रॅम. फोर्स दोन्हीची डेफिनेशन आहे. नेक्स्ट अनदर फॉर्म्युला पहा. consider two objects having a different masses which are initially at rest. The initial momentum for both is 0. बरोबर आहे का? दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत, त्यांचे मासेस वेगळे आहेत, पण ते कुठे आहेत? रेस्ट पोझिशनला. म्हणजे त्यांची इनिशियल वेलोसिटी 0 आहे. जर त्यांची इनिशियल वेलोसिटी 0 असेल तर त्यांचे मोमेंटम सुद्धा 0 होणार. सपोज फोर्स F acts for time t on both objects. The lighter object start moving faster than the heavier object. हे तर कॉमन आहे. आपल्याला हे लक्षात येतं की एखादी हलकी वस्तू असेल तर तिला कमी फोर्स लावला तरी सुद्धा ती लांबपर्यंत जाईल, आणि हेवी ऑब्जेक्ट असेल तर तिला रिक्वायर्ड फोर्स जास्त लागणार. Momentum will be also be same, that is F into t. Thus, if the same force is applied on different objects, the change in momentum is same. ही लाईन महत्त्वाची आहे, ही लक्षात ठेवा, अंडरलाईन करून ठेवा. बऱ्याच वेळेस रिकाम्या जागेसाठी वगैरे मल्टिपल चॉईसला विचारले जाईल. इफ सेम फोर्स इज अप्लाइड ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स, ऑब्जेक्ट वेगवेगळे असेल पण फोर्स सेम आहे, तर चेंज इन मोमेंटम इज ऑल्सो सेम. आता हा प्रश्न का सेम? तो सोपा आहे. सपोज विचार करा की आपण 10 किलोग्रामचा एक स्टोन घेतलेला आहे आणि 100 किलोग्रामचा स्टोन घेतला. देर आर 2 स्टोन्स विच हॅव डिफरंट मासेस 10 and 100 किलोग्राम. आता मोमेंटम करण्यासाठी आपल्याला फोर्स मॅक्झिमम कुठे लागणार आहे? 100 किलोग्राम ऑब्जेक्टला मूव्ह करण्यासाठी, आणि 10ला कमी लागणार. मग आता मल्टिप्लिकेशन जे केलं आपण मास आणि फोर्सचं, फोर्स इंटू मास, दॅट इज मोमेंटमसाठी, तर विचार करा जर हेवी ऑब्जेक्ट आहे आणि लाईटर ऑब्जेक्ट, मग ज्या वेळेस त्यांचे मोमेंटम होईल त्यावेळेस तो जास्त लांब कोणता जाईल? हेवी ऑब्जेक्ट. लाईटर ऑब्जेक्ट आणि हेवी ऑब्जेक्ट जास्त लांबपर्यंत जाणार नाही. मग त्यावेळेस आपण त्यांचं मल्टिप्लिकेशन घेतो त्यावेळेस ते सेम येतात. ओके, त्यामुळे मोमेंटम सेम. नेक्स्ट लॉ, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. थर्ड, every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. Every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. सोपं आहे एकदम. ॲक्शन म्हणजे क्रिया आणि रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया.
क्रिया आणि प्रतिक्रिया बल हे दोन्ही एकमेकाच्या अपोजिट परंतु सेम असतात. आता हे पहा, एक थोडंसं जनरल एक्झाम्पल देतो की ज्यावेळेस आपण हार्ड ऑब्जेक्टला मारतो, चोऱ्यात एखाद्या भिंतीला मारलं, तर ज्यावेळेस आपण भिंतीला मारतो त्यावेळेस आपल्या हाताला पण लागतं. का लागलं असेल की ज्यावेळेस आपण भिंतीवर हात आपटतो त्यावेळेस आपल्या हाताने आपण फोर्स अप्लाय करतो ऑन अ वॉल. ॲट द सेम टाइम सेम फोर्स इज अप्लाइड बाय वॉल ऑन आवर हँड. जेवढ्या जोरात आपण भिंतीवर मारणार तेवढ्या जोरात ते आपल्या हाताला मारणार, भिंत सुद्धा आपल्याला मारणार. येस, इट्स अ कॉमेडी बट इट्स अ रिअल. हा जोकचा पार्ट सोडून द्या, पण हे खरं आहे की जेवढा फोर्स आपण एखाद्या ऑब्जेक्टवर लावतो तेवढाच फोर्स तो ऑब्जेक्ट सुद्धा आपल्या बॉडीवरती लावत असतो. दोघांचा फोर्स सेम असतो, फक्त डायरेक्शन अपोजिट असते. म्हणून इथे म्हटलेलं न्यूटनने एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली. दोन्ही एकाच वेळेस एकामागून एक अप्लाय होतात, पण दोन्हींचं अमाऊंट सेम असतं, फक्त डायरेक्शन अपोजिट असते. फोर्सेस आर ऑलवेज अप्लाइड इन अ पियर्स. फोर्स जे आहे ते प्रत्येक वेळेस पियर्समध्ये म्हणजे जोडीत. म्हणजे काय, ज्यावेळेस एखादा आपण रस्त्याने चालतो, का चालू शकतो, व्हॉट इज द व्हाय वी कॅन वॉक ऑन अ रोड इफ यू आर वॉक ऑन अ ऑइली सरफेस ऑर प्लेन ऑर स्मूथ सरफेस, व्हॉट विल हॅपन. आपण जर एखाद्या चोपड्या भागावर चालत असेल, तेलकट भागावर, तर काय होणार, आपण सटकू. का, कारण तिथं फ्रिक्शन नाही आहे, फ्रिक्शनल फोर्स नाही आहे. मग हेच आहे आपले फूट किंवा आपले जे आहे द सोल ऑफ शूजचा सोल आणि जे सरफेस आहे त्यांच्यामध्ये जर फ्रिक्शन झाला दोघांमध्ये, तरच आपण वी कॅन वॉक इझिली, तरच आपण चालू शकतो. अदरवाईज वी कॅन स्लिप. म्हणजेच काय की फोर्स जे आहे ते पियरमध्ये असतो. When an object applies a force on another object, the latter object also simultaneously applies a force on the former object. म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकावर फोर्स अप्लाय करतात. The force between two objects are always equal and opposite. आणि प्रत्येक वेळी दोन्ही फोर्स इक्वल आणि अपोजिट असतात. The force applied by the first object is called action force, while the force applied by the second object on the first is called reaction force. म्हणजे जे रूलमध्ये किंवा लॉमध्ये म्हटलेलं आहे एव्हरी ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स. मग तसंच आहे की पहिला ऑब्जेक्टवर जो फोर्स लावतो, फर्स्ट ऑब्जेक्ट जो फोर्स लावतो त्याला ॲक्शन फोर्स, आणि त्याच्या अपोजिटला जो दुसरा ऑब्जेक्ट त्याला अपोज करतो त्याला रिॲक्शन फोर्स म्हणतो. एक्झाम्पल्स आहे, व्हाईल हिटिंग अ बॉल विथ अ बॅट द स्पीड ऑफ बॅट डिक्रीजेस. ज्यावेळेस आपण बॅटने बॉल मारतो त्यावेळेस बॅटचा स्पीड कमी होतो. अ गन रिकॉइल्स दॅट इज मूव्स बॅकवर्ड वेन अ बुलेट्स फाईट. आपण हे टी व्हीमध्ये वगैरे पाहतो की ज्यावेळेस बंदूक गोळी झाडली जाते त्यावेळेस जी वरती असलेली कॅप आहे ती मागे झटका मारते, बॅक फायर म्हणतात त्याला, किंवा त्यालाच रिकॉइल्स असं म्हणतात. अँड थर्ड, मेकॅनिझम ऑफ फायरिंग ऑफ अ रॉकेट. रॉकेट ज्यावेळेस वरती सोडले जातात आपण ऑब्झर्व केलं की सगळ्यात जास्त एनर्जी ही खालून ग्रॅव्हिटेशनल फोर्सला ब्रेक करून वरती जाण्यासाठी लागते. म्हणजेच ते अपोजिट काम करतात. जे केमिकल आहे किंवा जी फायर आहे, जी खूप गरम हवा आहे, ती त्या रॉकेटला वरती उचलण्यासाठी पृथ्वीवरती प्रेशर अप्लाय करतं, फोर्स अप्लाय करतं, त्यामुळे ते वरती जात असतं. सो दीज आर दी सम एक्झाम्पल्स ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. हे तिन्ही लॉ व्यवस्थित लिहा, पाठ करा, महत्त्वाचे आहेत, 10वीला सुद्धा उपयोगी पडतात. नेक्स्ट लेक्चरला आपण या चॅप्टरचा लास्ट पॉईंट पाहणार आहोत, that is the law of conservation of momentum. Okay.